नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 17 जून 2026 प्लॉट नंबर 1मध्ये आपण आलो आहे. आपण जे टरबूज लागवड केली होती 11 जूनला, साधारणतः आता 6 दिवस होऊन गेले. त्यांची उगवण क्षमता कशी झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायचं आणि सांगायचं आहे. मोसंबी पाहत असाल, जी खरंच चांगली झाडं होते, ते खूप सुंदर सेट झालेले. क्वालिटी पाहिली प्रत्येक झाडांची, खरंच काही झाडं छोटेही आहेत, पण जिथं त्यांना व्यवस्थित न्यूट्रिशन मिळालं आहे, खतं मिळाले आहेत, तिथं झाडं खरंच सुंदर आहेत. आणि काही झाडं तर आपण सांगितलंच का बरेचसे कारणं आहेत, ते गेले. त्याच्यासाठी आपण नवीन झाडंही मागवलेले आहेत. वापस आपण गॅप फिलिंग करणार आहे. हे झाडं दाखवायचा दृष्टिकोन तोच का व्यवस्थित जर आपण आता काळजी घेतोय. आता 1 वर्ष झालेलं आहे यांना. जे नर्सरीतून येताना जे मोठे झाडं होते ते खरं सुंदर सेट झालेले आहेत. बाकीचे छोटेही आले होते, तेही छान आहेत. पण आता मेन टॉपिक होता आपला, आपण जे टरबूज लागवड केलेली आहे. मी कॅमेरामॅनला सांगायला लागेल का झूम करून दाखवा. आता रोपं म्हणजे बियाणं उगायला लागलेलं आहे. कुठे 2-2 पानावर आहे, कुठे उगून राहिलं. तरी या पद्धतीने आपण जी लागवड केलेली आहे, आपण दाट लावलेलं आहे याच्यासाठीच का अजूनही पाणी, आज 17 तारीख येऊन गेली, पाणी दिसून नाही राहिलं पावसाळ्याचं. बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडलेला आहे, पण अजून आपल्याकडे काहीच परिस्थिती दिसत नाही. ऊन खूप कडक चालू आहे. आपण प्लॉट नंबर 2मध्येही जाऊ. हे झाडं दाखवायला लावेल मी कॅमेरामॅनला. काही झाडं दाखवा, केवढे सुंदर आहेत. आणि वर्षभरापासून आपण सतत व्हिडिओ पण टाकतोय, सतत माझाही चक्कर असतो शेतामध्ये. न चुकता आज आपण प्लॉट नंबर 2मधलं जे गंगाफळ लावलेलं आहे, ते पण आपण आता ट्रॉल्यांमध्ये भरतोय. भाव भरपूर कमी झालेला आहे. आपण अपेक्षा 5 रुपयाची केलेली होती की 5 रुपयाने जरी भाव मिळाला तरी आपल्याला पुरणार आहे. पण आता मार्केटला 2 आणि 3 रुपये भाव आहे. तरी आपण तो भाव एवढा कमी झाल्यामुळे आपल्या ट्रॅक्टरलाच पूर्ण माल भरून स्टोअर करून ठेवणार आहे. का आता जेव्हा भाव वाढतील, पावसाळ्यानंतर भाव नक्कीच वाढतील. गंगाफळ 1-1.5 महिन्याचं सेल्फ लाईफ आहे. त्या हिशोबानेच आपण त्यांना सांभाळून ठेवू. कारण की आता हे पण प्लॉट खाली करून आपल्याला इथे टरबूज लावायचं आहे. माझ्या माता बहिणी पूर्ण वाढण्याचं काम चालू केलेलं आहे. मोसंबी इथलीही खूप छान आहे. आता हे सगळं आपण जसं प्लॉट नंबर 1 आपण स्वच्छ करून वापस टरबूज लावलं, तसंच आपण आता हे गंगाफळ पूर्ण जमा करून घेऊ. जेव्हा चांगले भाव येतील महिन्याभरात, तेव्हा नक्कीच काय भाव विकला गेला तोही सांगेल. कारण की भाव एवढे पडलेले आहेत. आणि कारण म्हणजे पाऊस नसल्यामुळे गंगाफळ, पंपकिन्स किंवा काशीफळ लोक एवढ्या प्रमाणात खात नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, पाऊस जर चालू झाला तर येणारे जेही काही आपले भाजीपाला असतो तो कमी प्रमाणात होतो, याला डिमांड वाढते. पण आता पाऊसच नसल्यामुळे याची मागणीही कमी आहे, खाद्यही कमी आहे, म्हणून आपण स्टोअर करतोय. हा प्लॉट पण आपण काढून सर्व वाहून आपल्या स्टोअर करतोय. वरूनच तुम्हाला मी प्लॉट नंबर खालचा जो आहे 3 नंबर, तो पण दाखवून देऊ. कारण की तिथेही आपण सगळं आता हे इथलं जे गंगाफळ आहे ते सगळं जमा करून ठेवतोय. कारण की आता वेलांची मुदत पण झालेली आहे. म्हणून म्हटलं आपण आता हे फळं आवरून ठेवून द्यायचे. 1-1.5 महिन्यांनी जेव्हा भाव वाढतील तेव्हा हे मार्केटला जाऊ देऊ. कारण की मार्केटच स्टेबल नसल्यामुळे आता आपण हा माल, जमिनीने आपल्याला पैसे खरंच चांगले दिले, आणि आता हा माल आपण आवरूनच जवळ ठेवून घ्यायचा, शेत क्लिअर करायचं. आणि इथली पपई दाखवायला लावेल. काही काही झाडं जे सुपीक जमिनीमध्ये आहेत तिथली ग्रोथ पाहिल्यानंतर खरंच छान वाटतं. त्याच्यानंतर आता आपण प्लॉट नंबर 3मध्ये जाऊ. खाली दाखवतो तुम्हाला तिथली परिस्थिती. तिथलंही वेल बसायला लागलेत आता, कारण की मुदत झाली आहे, सर्व माल काढून घ्यायचा आहे. तिथली पपई, कारण की आता हे सगळं आवरल्यानंतर तिथली पपईची व्यवस्थित साफसफाई करून वापस पपईला आपण जे आणलेलं मटेरियल आहे ते देणार आहे. हा संपूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग करून गंगाफळचा इथं वापस आपल्याला टरबूज लावायचं आहे. झाडं जर दाखवायचं म्हटलं तर खरंच सुंदर डेव्हलप झालेले आहेत. गंगाफळ उत्पन्न आलं, भाव नाही आहे, तरी असो आपण कॅरी फॉरवर्ड म्हणजे लगेच आता टरबुजांच्या मागे लागणार आहे. बियाणं आलेलं आहे. ह्या शेतात जेव्हा तयारी होईल
तेव्हा नक्कीच शूट करून दाखवेल कोणती व्हरायटी मागवली, काय मागवली आहे. व्हरायटीचे अधिकाऱ्यांनाही बोलवलं आहे, नवीन व्हरायटी आलेली आहे. त्यांना म्हटलं बियाणं आपण आता 2 किलो मागवलेलं आहे. जेव्हा लागवड करू, आता ही शेत साधारणतः 2-3 दिवसात क्लिअर होईल. झाल्यानंतर आपण जेव्हा टरबूज लागवड करू तेव्हा त्या कंपनीचं नावही सांगू, प्रमोट करणार नाही. मला योग्य दरात मिळालं आहे म्हणून 2 किलो मागवलं आहे. पहिलं आपण जे 1 किलो मागवलं, या प्लॉट नंबर 1 मध्ये साधारणतः 14 पॅकेट लागलेले आहेत आपल्याला. 50 ग्रॅमचं एक पॅकेट असतं. त्या हिशोबाने इथंही एक अंदाज आहे का 14 पॅकेट लागतील. आणि खालचं जे मोठे आहे शेत, तिथं साधारणतः 25 ते 30 पॅकेट लागतील. असं साधारणतः 70 ते 80 पॅकेट आपल्याला टरबुजांचेही लागणार आहेत. स्टेप बाय स्टेप लावणार आहे. आता ते पहिला प्लॉट नंबर 1 मधलं जेव्हा 1 महिन्याचं होईल तोपर्यंत इकडे लागवड होईल. ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे अक्षरशः धारा चालतात घामांच्या. तरी असो, आपण झाडांची क्वालिटी, मेन आपलं उत्पादन घेण्यासाठी आहे मोसंबी. मोसंबी आपली खूप छान आहे. आंतरपिकं म्हणून आपण हा प्रयोग करत राहतोय. आणि पपई जर दाखवायचं म्हटलं तर जिथं खरंच सुपीक आहे जमीन, तिथलं पपईची ग्रोथ खरंच सुंदर आहे. आता याच लाईनीमध्ये, या जमिनीमध्ये इथं झाड दाखवायला आहे, छोटं आहे. कारण की वेळोवेळी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत राहतो, दाखवत राहतो, कारण की हे संपूर्ण सुपीक माती या बेडवर घेतलेली आहे आपण. पण जर आपण 10,000 झाडं लावलेले आहेत पपईचे आणि आपल्याला याच्यातून 6-7 हजार जरी कटले किंवा फळ जर दिले तरी आपल्याला योग्य उत्पादन मिळू शकतं. बस हाच आपला याच्या मागचा मोटिव्ह आहे. झाडं खूप सुंदर आहे इथले. आता फळ जर म्हटले, काशी फळ, गंगा फळ, हे सगळं काढणं चालू आहे. काही काही झाडं इतके मोठे झालेले आहेत का हे जेव्हा पूर्ण शेत साफसफाई करू आपण, त्याच्यानंतर सविस्तर व्हिडिओ पण टाकू. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही असतील, बंद झाला कॅमेरा, थांबून गेला होता, तरी तुमचे काही सुझाव असतील, तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच या. व्हिडिओ कसा वाटला सांगा. परत सांगतो, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. नमस्कार.